नमस्कार. श्री शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक यड्राव. मी चेतन रावळ, हेड ऑफ द डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण पाहणार आहोत डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यानंतर अपॉर्च्युनिटीज. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून आपणाला प्रायव्हेट कंपन्यांमध्ये तसेच मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कार्य करण्याची संधी आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा कार्य करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत. तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून आपणाला बँकिंग सेक्टरमध्ये तसेच सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा कार्य करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत. थोडक्यात काय तर ज्या क्षेत्रात इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो अशा सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. यासोबतच डिप्लोमा इंजिनियर्सना इलेक्ट्रिकल सुपरवायझरचे लायसन्स मिळते व त्यावरूनच आपणाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचे लायसन्स काढण्यास येते. तसेच डिप्लोमाच्या अभ्यासक्रमानंतर आपणास उच्च शिक्षण म्हणजेच बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यासाठी थेट दुसऱ्या वर्षात म्हणजेच डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. तर आता पाहूयात गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमधल्या अपॉर्च्युनिटीज. आपणा सर्वांनाच माहिती असलेली गव्हर्नमेंट कंपनी म्हणजेच MSEB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ही कंपनी सध्या 3 उपकंपन्यांमध्ये काम करत आहे. पहिली आहे महाजनको म्हणजेच महाजनरेशन, जिथे वीज निर्मिती केली जाते. दुसरी आहे महाट्रान्सको म्हणजेच महाट्रान्समिशन, जिथे निर्माण झालेली वीज ही लोड सेंटरपर्यंत पोहोचवली जाते. आणि तिसरी महाडिस्कॉम म्हणजेच महाडिस्ट्रीब्युशन सेंटर. या कंपनीद्वारे वीज ही सर्वत्र पोहोचवली जाते, जसे की रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरिया, इंडस्ट्रियल एरिया, ॲग्रिकल्चर एरिया अशा सर्वच ठिकाणी ही वीज पोहोचवली जाते. ह्या कंपन्यांमध्ये सर्व क्षेत्रात वीज नियमितपणे चालू राहण्यासाठी डिप्लोमा इंजिनियरची गरज आहे. तर या कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून आपण एक्झाम देऊन सिलेक्ट होऊ शकतो. ही आहे महाट्रान्सको कंपनी म्हणजेच महापारेषण. जनरेटिंग प्लांटपासून ते लोड सेंटरपर्यंत अखंड वीज चालू राहण्यासाठी इथे डिप्लोमा इंजिनियरची गरज आहे. या कंपन्यांमध्ये सुद्धा आपणास ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्य करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी आपण एक्झाम देऊन सिलेक्ट होऊन कार्य करू शकतो. ही आहे महाजनको म्हणजेच महानिर्मिती. राज्यातील वेगवेगळे जनरेटिंग प्लांट म्हणजेच थर्मल पॉवर स्टेशन, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, हायड्रो पॉवर प्लांट ह्या कंपनी अंतर्गत कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वीज निर्मितीचे काम केले जाते. इथे सुद्धा ज्युनियर इंजिनियर म्हणून आपण कार्य करता येते. ही आहे पॉवर ग्रीड कंपनी म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ही कंपनी कार्यरत आहे. सर्व जनरेटिंग प्लांट्स, ग्रीड हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. या अंतर्गत सुद्धा आपण ज्युनियर इंजिनियर म्हणून एक्झाम देऊन सिलेक्ट होऊन जाऊ शकतो. BSNL भारत संचार निगम लिमिटेड या कंपनी अंतर्गत ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर म्हणजे JTO म्हणून आपण कार्य करता येते. त्याच्यानंतर इंडियन रेल्वे, देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाणारी इंडियन रेल्वे, ज्याच्या अंतर्गत लोको पायलट, इलेक्ट्रिकल इंजिनियर, मेंटेनन्स इंजिनियर म्हणून आपणास कार्य करण्याची संधी मिळते. सर्वांनाच माहिती आहे की आत्ता इंडियन रेल्वेजमध्ये विद्युतीकरण करण्याचं काम खूप जोरात चालू आहे. म्हणजेच याच्याबरोबरच इलेक्ट्रिकल इंजिनिअरनासुद्धा संधी खूप प्रमाणात उपलब्ध होत आहेत. कॉर्पोरेशन्स, राज्यातील सर्व नगरपरिषद, महानगरपालिकामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरची आवश्यकता असते. त्या ठिकाणी आपणाला कार्य करता येते. याच्यासाठी कॉर्पोरेशनच्या अंडरच्या एक्झाम देऊन आपणास सिलेक्ट होता येते. त्यानंतर आहे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. इथे सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी संधी असतेच.
तिथे सुद्धा डिप्लोमा इंजिनियर म्हणून आपण कार्य करता येते. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर प्लांट, तसेच न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, तसेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड इथे ज्युनियर इंजिनियर म्हणून आपणास कार्य करता येते. ही आहे कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन. ही ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशनसाठी लागणारी तांत्रिक मनुष्यबळ म्हणजे टेक्निकल पर्सन प्रोव्हाइड करण्याचं काम करते आणि याच्या अंतर्गत ज्युनियर इंजिनियर म्हणून सेंट्रल PWDमध्ये तसेच सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशनमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून आपल्याला कार्य करता येते. हे आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO. यामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये वापरले जाणारे जे वेपन्स आहेत याच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्य करता येते. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यामध्ये एअरपोर्ट इलेक्ट्रिकल मेंटेनन्स तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम मेंटेनन्स म्हणून ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्य करता येते. बँकिंग इंडस्ट्रीमध्ये सर्व बँका आणि सर्व बँकांमधील जे अकाउंट्स आहेत हे इंटरनेटशी कनेक्ट केले आहेत आणि ही बँकिंग प्रणाली उत्तम चालण्यासाठी ज्युनियर इंजिनियर म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनियरची आवश्यकता असते. तर या बँकिंगच्या एक्झाम देऊन आपण सिलेक्ट होऊ शकतो. आता पाहूयात अपॉर्च्युनिटीज इन प्रायव्हेट कंपनी. ज्या कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर करून रॉ मटेरियलवरती प्रोसेस करून एक फिनिश्ड प्रॉडक्ट्स बनवले जाते अशा सर्वच कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून कार्य करण्यास संधी उपलब्ध असते. तर अशाच काही कंपन्यांचे टायप आपल्या कॉलेजशी आहे, ज्याच्यामध्ये विप्रो, टाटा मोटर्स, प्रिकॉल, ITC, कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, TE कनेक्टिव्हिटी, रिजन पॉवर टेक, GMT, तसेच जॉन डियर, बॉश, SL प्रोपॅक, भारत फोर्ज, स्पायसर यासारख्या नामवंत व मल्टीनॅशनल कंपन्यांचा समावेश आहे. अशा कंपन्या आपल्या कॉलेजमध्ये दरवर्षी फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना रिक्रूट करण्यासाठी येतात. तसेच त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन आणि मग कंपन्यांमध्ये निवड होते. दरवर्षी अशाच पद्धतीने कॉलेजमध्ये प्रायव्हेट कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होते. एंटरप्रेनरशिप म्हणजेच उद्योजकता. कॉलेजमध्ये एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट सेल म्हणजे EDC सेल याच्या अंतर्गत वेगवेगळ्या उद्योजकांकडून मुलांना मार्गदर्शन केले जाते. तसेच उद्योजक होण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. म्हणजेच की अर्थसहाय्य उपलब्धतेपासून जिल्हा उद्योग केंद्राची परवानगी मिळण्यापर्यंतचे मार्गदर्शन केले जाते. याबरोबरच डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना इलेक्ट्रिकल सुपरवायझरचे लायसन्स शासनाकडून मिळते. तसेच ते मिळाल्यानंतर जर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स वर आपणाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचे लायसन्स मिळते, की ज्याच्यामुळे आपणाला गव्हर्नमेंटचे काम करण्यासाठीचे कॉन्ट्रॅक्ट्स भेटू शकते. तर असेच काही आपले विद्यार्थी गव्हर्नमेंट सुपरवायझर आणि कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत. आता आहे अपकमिंग अपॉर्च्युनिटी. सध्याचा काळ बघता पेट्रोल, डिझेल हे जे फ्युएल्स आहेत याचा वाढता दर आणि प्रदूषणाचा वाढता आलेख पाहता इलेक्ट्रिक व्हेकलला पर्याय नाही. म्हणून येणारे दिवस सर्व वाहने इलेक्ट्रिकल बॅटरीवर चालणारे असतील यात शंकाच नसेल. म्हणून यामध्ये चार्जिंग स्टेशनचा मेंटेनन्स असो किंवा बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा मेंटेनन्स असो, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स हा लागणारच, यात दुमत नाही. डिप्लोमाच्या मार्कावरच आपल्याला उच्च शिक्षणाला जाण्याची संधी भेटते. ते म्हणजे आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर
च्या वर्गात थेट प्रवेश मिळतो आणि त्यानंतर आपणाला बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर या शाखेतून ग्रॅज्युएट करता येते. ग्रॅज्युएट झाल्यानंतर आत्तापर्यंतच्या सांगितलेल्या सर्व संधी ग्रॅज्युएशन किंवा बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियरला सुद्धा मिळते. तसेच आपणाला MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्या अंतर्गतल्या एक्झाम देता येतात. सगळ्यात विशेष म्हणजे इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन झाल्यामुळं आपणाला IES म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस याच्या एक्झाम देऊन खालील पोस्टवरती आपल्याला कार्य करता येते. जसं की इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस, त्याच्यानंतर सेंट्रल इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिस, इंडियन डिफेन्स सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स, असिस्टंट नॅव्हल स्टोअर ऑफिसर ग्रेड 1 इन इंडियन नेव्ही, सेंट्रल पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिस ग्रेड A, डिफेन्स एरोनॉटिकल क्वालिटी ॲश्युरन्स सर्व्हिस, इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिस, सेंट्रल पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिस ग्रेड B. तर या सर्व करिअर अपॉर्च्युनिटीसाठी कुशल विद्यार्थी घडवण्यासाठी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट कार्यरत आहे. यासाठी डिपार्टमेंट स्ट्रक्चर पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. HOD, त्याच्यानंतर अकॅडमिक कॉर्डिनेटर, त्याच्यानंतर क्लास कॉर्डिनेटर आणि त्याच्या अंडर मेंटॉर एका बॅचसाठी, ज्या बॅचमध्ये 20 विद्यार्थी, अशा पद्धतीने 3 मेंटॉर त्या वर्गासाठी. जो मेंटॉर करिअर ॲडव्हान्समेंटबद्दल मार्गदर्शन करतो, जो मेंटॉर प्रोफेशनल गायडन्ससाठी मार्गदर्शन करतो, जो मेंटॉर प्रॅक्टिकल म्हणजेच हँड्स ऑन स्किल मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतो, जो मेंटॉर थेरॉटिकल एक्सपर्ट होण्यासाठी म्हणून मार्गदर्शन करतो आणि अशा पद्धतीने ऑलराऊंड डेव्हलपमेंट त्या विद्यार्थ्याचं कसं होईल याच्याबद्दल मार्गदर्शन करतो. तर हे आहेत अचिव्हमेंट्स आणि रिकग्नेशन. आपलं कॉलेज ISOने मानांकित आहे, प्रमाणित आहे. तसेच NBA म्हणजेच नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिशन यानं सुद्धा मानांकित आहे. देशातील 5 ते 6 कॉलेज असे आहेत की ज्याच्या कॉलेजमध्ये सगळेच विभाग म्हणजे डिपार्टमेंट हे NBAने मानांकित केलेले आहेत. इलेक्ट्रिकलसाठीच्या लॅबोरेटरीज ही आहे मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन लॅबोरेटरीज, त्याच्यानंतर आहे DC मशीन लॅबोरेटरी, त्यानंतर AC मशीन लॅबोरेटरी, त्यानंतर इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क लॅबोरेटरी, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग लॅबोरेटरी, त्याच्यानंतर प्रत्येक विभागाला कम्प्युटर लॅब आहे, त्यानंतर सुसज्ज अशी क्लासरूम, त्यानंतर विद्यार्थ्यांना हँड्स ऑन स्किल येण्यासाठी तसेच इंडस्ट्रीमधल्या वातावरणाची ओळख होण्यासाठी म्हणून इंडस्ट्री व्हिजिट ही दरवर्षी दर सेमिस्टरला अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ही काढली जाते. तसेच इंडस्ट्रीमधून एक्सपर्ट्स हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेजमध्ये येऊन मार्गदर्शन करतात. तसेच हँड्स ऑन स्किल होण्यासाठी विद्यार्थ्यांना येण्यासाठी वर्कशॉपची अरेंजमेंट केली जाते. तसेच स्टेज डेअरिंग सारखे आणि संशोधनावरती प्रबंध लिहिण्यासारखे ह्या स्किल डेव्हलप होण्यासाठी आपण संस्था स्तरावरती नॅशनल लेवल पेपर प्रेझेंटेशन म्हणजेच ऑर्नेट या स्पर्धेचं आयोजन करतो. त्याच्यानंतर प्रोजेक्ट स्किल आणि याची लेवल वाढवण्यासाठी प्रोजेक्ट कॉम्पिटिशनसुद्धा आयोजित केलं जातं. अ टेक्नोक्रॅट दॅट इज नॅशनल लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसुद्धा इव्हेंट विद्यार्थ्यांच्यामध्ये घेतले जातात, जसे की क्विज कॉम्पिटिशन, कॉन्ट्रप्शन, मूव्ही मेकिंग, ट्रबल शूटिंग, प्रोजेक्ट एक्झिबिशन, पोस्टर प्रेझेंटेशन. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम किंवा विविध गुणदर्शन कार्यक्रम म्हणजे ट्रॅडिशनल डे, डान्स, सिंगिंग असेल, ड्रामा असेल, हा सुद्धा घेतला जातो. आणि क्रीडासुद्धा घेतलं जाते, जसं की बॉईज स्पोर्ट असेल, गर्ल्स स्पोर्ट असेल. तसेच प्रोफेशनल सोसायटीच्या अंडर म्हणजे ISTच्या अंडर वर्कशॉप घेतलं जातं. त्याच्यानंतर
इंडियन सोसायटी ऑफ लायटिंग इंजिनियर याच्या अंडरसुद्धा वर्कशॉप घेतलं जातं. सामाजिक जाणीव होण्यासाठी सामाजिक कार्यक्रम घेतले जातात, जसे की ट्री प्लांटेशन आहे, स्वच्छता अभियान आहे आणि विद्युत सुरक्षा सप्ताह म्हणजे इलेक्ट्रिकल सेफ्टी वीक हे सुद्धा दरवर्षी घेतलं जातं. काही फॅकल्टीज आहेत जे इंडस्ट्रीमधले नवीन टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतात. जसं की इंडस्ट्री ट्रेनिंग ॲट डहाणू म्हणजे रिलायन्स थर्मो पॉवर प्लांट जो आहे तिथे आपले फॅकल्टीज गेले होते. हे आहे डिपेक्स प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, ज्यामध्ये PV सेल बेस्ड डायनॅमिक स्टॅटकॉम फॉर पॉवर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट या प्रोजेक्टसाठी बेस्ट पॉलिटेक्निक प्रोजेक्ट म्हणून गौरवण्यात आलं होतं. तर अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता. खालील पत्त्यावरती येऊन व्हिजिट करू शकता, कॉलेजला व्हिजिट करू शकता. तसेच फोन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. वेबसाईटला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. वेबसाईट आहे www.sitpolytechnic.org. ईमेल आय डी आहे, तुम्ही ईमेल करू शकता contact@sitpolytechnic.org. थँक्यू.